परत ते देखील म्हणाले की अशी निवडणूक मी कधीही पाहिली नाही, असं राजसाहेबांचं वाक्य होतं. मी एवढे वर्ष बाळासाहेबांबरोबर निवडणूक पाहतोय आत्तापर्यंत, मी अशी निवडणूक पाहिली नाही की निवडणुकाच होऊन द्यायच्या नाहीत, उमेदवारच विकत घ्यायचे. हे असं कधीही याच्या आधी घडलं नव्हतं. पण भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना आता ह्या पातळीला देखील उतरले की निवडणुकाच होऊन द्यायच्या नाहीत. आता आज महानगरपालिकेला झालं, उद्या आमदारकीला होईल, खासदारकीला होईल. मला वाटतं याच्यावर सन्माननीय राजसाहेब बोलतील. अनेकदा भाषणात एकनाथ शिंदे यांच्या घराच्या बाहेर रात्रीच्या वेळ लागले होते, अनेक आरोप त्यांना भेटण्यात देखील दिले होते. का गेले होते यांची निवडणूक आयोगाने चौकशी केली पाहिजे ना. यातल्या एक दोन आरोना सस्पेंड करायला हवं ना. प्रश्न विचारला जात नाही आहे ह्या लोकांना. निवडणूक आयोग यांना कुठलाच प्रश्न विचारणं म्हणून ते बिंदास जाऊन एकनाथ शिंदेच्या घराच्या बाहेर गाड्या लावून बसत असतील. तर मला असं वाटतं की त्या आरोवर आम्ही कसा काय विश्वास ठेवायचा की यांच्या नेतृत्वात आमच्या निवडणुका लढल्या जाणार आहेत. नाही जाणार आमच्या निवडणुका निष्पाप. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा तुम्ही मांडला होता की 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घ्यायचा होता, पण उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी उशिरापर्यंत उमेदवारी अर्ज मागे नाही, त्याबद्दल मला एवढ्या डिटेल्समध्ये माहीत नाही आहे. पण 3 वाजेपर्यंत जर CCTV फुटेज तिथले शोधले तर शिवसेनेचे किंवा भारतीय जनता पक्षाचे नेते अपक्ष उमेदवारांना बळजबरी तिथे घेऊन जाऊन अर्ज पाठी घेताना तुम्हाला दिसतील. मला वाटतं याच्या सगळ्याची एक चौकशी व्हायला पाहिजे. नाहीतर लोकशाही संपून जाईल आपल्याकडची. आमची तर इच्छाच मेली आहे निवडणूक लढायची. आज तुम्ही उमेदवार पळवलेत, उद्या तर पैसे वाटून आमचे कार्यकर्ते पळवायला सुरुवात कराल. निवडणूक लढायच्या कशाच्या भरोशावर? आमच्याकडे पैसे नाही आहेत. ज्यांच्याकडे पैसे आहेत त्या पैशाचा गैरवापर करतात. मागच्या अनेक दिवसांपासून आंदोलनाशिवाय तुम्ही अधिकाऱ्यांची जाऊन भेट घेणार आहात का? आम्ही उद्या निवडणूक आयुक्तांची भेट घेणार आहोत आणि त्यांना जे काही 64 ठिकाणी या घटना घडलेल्या आहेत त्याच्या बाबतीतला पत्रव्यवहार करणार आहोत. म्हणजे आम्हाला कोर्टात जाण्याचा मार्ग मोकळा होईल. खरं तर त्यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांना विचारलं आहे, पण शेवटी त्याच आरओ रिपोर्ट देणार आहे ज्यांनी ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. सो तोच जर आरओ पुन्हा रिपोर्ट देणार असेल निवडणूक आयोगाला की नाही सगळं बरोबर झालेलं आहे, तर मला वाटतं काय होणार नाही, यातनं काय होणार नाही आहे. माझं मत आहे जे उमेदवारांनी अर्ज पाठी घेतलेत ना त्या सगळ्या उमेदवारांना एकदा विचारा की तुम्ही का पाठी घेतलेत. अचानक तुम्हाला असं काय साक्षात्कार झाला की नाही आता हा उमेदवार खूप चांगला आहे. मग अर्ज भरताना किंवा फॉर्म भरताना तुम्हाला वाटला नव्हता का की हा उमेदवार खूप चांगला आहे. अचानक असं काय परिवर्तन झालं, तुमचं मत परिवर्तन झालं की तुम्हाला अर्ज पाठी घ्यावेसे वाटले की पैशाने ते अर्ज पाठी घेतले. मागच्या